वसई विरार शहर में पहले सीसी रद्द होने के बाद बिल्डर प्रसाद किरकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की। प्रसाद किरकर ने समाज सेवक मिलिंद खानोलकर पर खंडनी का आरोप किया है। मिलिंद खानोलकर को भी वसई विरार महानगर पालिका द्वारा नोटिस भेजी गई थी। भारतीय जनता पार्टी के विधायक स्नेहा दुबे पंडित ने प्रसाद किरकर की इमारत की सीसी रद्द करने के लिए हस्तक्षेप किया था। फिर इस बार वसई के स्थानीय भूमिपुत्र को भारतीय जनता पार्टी की ओर से परेशान किया जा रहा है, ऐसा आरोप प्रसाद किरकर ने लगाया है। साथ ही उन्होंने यह भी दावा किया है कि मिलिंद खानोलकर उनसे खंडनी मांगी थी। आइए जानते हैं पत्रकार परिषद द्वारा कितने प्रसाद किरकर ने मिलिंद खानोलकर पर आरोप लगाए हैं और उनसे क्या मागणी की है। नमस्कार, मी प्रसाद किरकर, विकासक आप्टन सर्वे नंबर 298 हिस्सा नंबर 1। हे आता सध्याचा विषय जो सगळीकडे चाललाय, बांधकाम परवानगी 2023 मध्ये वसई विरार शहर महानगरपालिका रितसर आम्ही हे मालक आहेत माझे, यांच्याकडून मी खरेदीगत करून घेतलं होतं। खरेदीगत करून यांना ते बंगला आणि काही घर द्यायचं होतं। त्या संदर्भात सगळं जुनं इमारत डिमॉलिश करून रितसर महापालिकेकडून परवानगी घेतली आणि काही जुने भाडेकरू होते, सगळ्यांना पैसे देऊन खाली गेलं आणि बांधकाम परवानगी घेऊन 7 माळ्याची परवानगी घेतली होती। त्यात 3 माळ्याचं बांधकाम झालंय जागेवर। आणि त्यानंतर काही आरटीआय कार्यकर्ते आहेत, मिलिंद खानोलकर म्हणून आहेत, मी वसईकर संघटना म्हणून चालवतात। त्यांचा माझ्याशी काही आर्थिक संबंध नव्हता किंवा त्यांच्याशी माझे कुठलेही म्हणजे असे रिलेशनच नव्हते, ओळखतही नव्हतं मिलिंद खानोलकर कोण आहे। पण काही लोकांकडनं त्याने अशी माझी बातमी घेतली आणि त्याने नंतर माझ्या विरुद्ध महापालिकेत पत्रव्यवहार चालू केला आणि फक्त मुद्दा काय घेतला त्याने की याचं सातबाऱ्यावर नाव नाहीये म्हणून याची सीसी रद्द करा। रितसर खरेदीगत आहे, माझं प्रांतामध्ये हिअरिंग चालू आहे। मिलिंद खानोलकर वारंवार तिकडे फॉलोअप घेत आहेत आणि माझं त्यांनी त्याची दहशतीने तिकडे माझं नाव सातबाऱ्यावर चढून दिलं नाही आजपर्यंत। पण हे जे मालक माझे आहेत त्यांच्या नावावर सातबारा आज रोजी आहे आणि जे जमीन मूळ मालक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत। म्हणजे एकाही मूळ मालकाचं ऑब्जेक्शन तिथे नाहीये की याची सीसी रद्द करा, आमचं ऑब्जेक्शन आहे किंवा काय। फक्त तिथे काय मिलिंद खानोलकर यांनी माझ्याकडे साधारण स्टार्टिंगला 35 लाख रुपयाची मागणी केली होती आणि मी त्यांना त्या पैशासाठी म्हणजे त्यांचे गणेश पाटील म्हणून एक आहे सहकारी अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फतीने माझ्याकडे त्यांनी मागणी केली आणि नंतर एकदा माझी त्यांच्याशी मीटिंग पण झाली होती कोर्टासमोर शिवालय येथे। तर त्यांना बोललो मी तुमच्या संस्थेसाठी काही देणगी देऊ शकतो, पण मी तुम्हाला अशी तुम्ही पैसे मागत असाल तर मी तुम्हाला पैसे देणार नाही। तर मला त्यांनी सांगितलं की मी एक संघटना चालवतो आणि मलाही खर्च आहे आणि मी हरितपट्टा हा संपूर्ण मी बघतो, त्यामुळे तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर तुम्हाला मी काम करू बसेन, कुठंच काम करू देणार नाही। आणि त्याच्यानंतर जे माझे 3-4 प्रोजेक्ट चालू आहेत वसईमध्ये, सगळ्या प्रोजेक्टवर मिलिंद खानोलकर स्वतः वैयक्तिक नावाने आरटीआय टाकला, वैयक्तिक महापालिका कमिशनर यांच्याशी फॉलोअप घेतला। त्याच्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचा म्हणजे आपण कसं बोलताय त्यांचा सत्तेचा गैरवापर करून त्यांनी दबाव आणून माझी सीसी रद्द केली। त्याच्यानंतर मी सदर आदेशाविरुद्ध मी नगरविकास खात्यामध्ये गेलो। नगरविकास खात्याने आदेश पारित केले की ज्याच्या नावाने सातबारा आहे त्याच्यानंतर बांधकाम परवानगी द्या। तर महापालिकेत आता मी नवीन सीसीसाठी अर्ज केलेला आहे की जे माझे मालक आहेत त्यांच्या नावाने तुम्ही माझी परमिशन द्या जोपर्यंत मला सातबारा येत नाही। तर तिथे पण आज रोजी मिलिंद खानोलकर यांचा एवढा दबाव आहे आणि त्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचे आहेत, मग बीजेपी असेल किंवा इतर यांचे, हा मिलिंद खानोलकर असा आहे की त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याशी संदर्भित करतो की मला जे मिळेल तर मी तुम्हाला अर्ज देईल, पण तुम्ही मला मदत करा। आणि त्याच्यावरनं तो कमिशनर महापालिकेचे जे आहेत आयुक्त त्यांच्यावर तो वारंवार दबाव ठेवल्यामुळे अजून मी 9व्या महिन्यात बांधकाम परवानगीसाठी अप्लाय केलं होतं। शासनाचा निर्णय होता नगरविकास खात्याचा की याला बांधकाम परवानगी दिली की फक्त चेंज ऑफ नेम करायचंय, पेपर तर तेच राहणार आहे, फक्त एवढंच की जी सीसी माझ्या नावी होती ती मालकाच्या नावावर असली, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही। आणि त्याच्यानंतर मिलिंद खानोलकर यांनी मला परत निरोप दिला की तुला जर सेटलमेंट करायचं असेल तर मला 50 लाख रुपये दे, मी माझे दिलेले सगळे मागे घेतो, तुला बांधकाम परवानगी घेण्यासाठी पण तुला मदत करतो, सगळं करून देतो। त्यासाठी मी नकार दिला। म्हणून आजपर्यंत त्यांनी मला त्रास देण्याच्या हेतूने माझी आता महापालिकेत त्याचं वर्चस्व आहे आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याने ती सीसी रद्द तर केलीच, त्याच्यानंतर बांधकाम तोडण्याचे आदेश त्याने पारित केले। पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 24 नोव्हेंबरला आम्ही महापालिकेवर एक मोर्चा केला, आंदोलन केलं होतं की भूमिपुत्रांना अन्याय करतात आहे। म्हणजे इतर कोणी अर्ज केला की त्यांना परवानगी द्यायची, मग भूमिपुत्रांनी अर्ज केले की त्यांना परवानगी द्यायची नाही, असं महापालिकेचं धोरण चालू होतं। त्या दरम्यान 24 नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं। त्या दरम्यान आयुक्त साहेब नव्हते, कुठे बाहेर होते। त्या टायमात अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिलं आणि आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की तुझी जी फाईल आहे
की आम्ही तुला 15 दिवसात रेग्युलराईज करून देऊ. हे आयुक्त साहेबांनी दिलेलं पत्र आहे, याच्यामध्ये मागणी केलेली आहे. त्यांनी लिहून दिलं रिक्सर 15 दिवसात तुम्हाला आम्ही बांधकाम परवानगी रेग्युलराईज करून देऊ. आयुक्त साहेबांची साईन आहे याच्यावर, तुम्ही बघितलं तर अतिरिक्त आयुक्त साहेबांची. 15 दिवसात रेग्युलराईज करून देतो. 15 दिवस अजून झाले पण नाही आणि आता 3 तारखेला मला विशेष नियोजन 21 गावे गिल्सन गोन्साल्विस म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांनी मला नोटीस बजावली की 7 दिवसात बांधकाम परवानगी 7 दिवसात बांधकाम तुमचं तोडून टाकणार म्हणून. मला कुठली एमआरटीपीची नोटीस नाही, मला 1 महिना कालावधीची नोटीस नाही, कुठलं काहीच नाही. डायरेक्ट फक्त की आम्ही तोडणार. दबाव कोणाचा सत्ताधारी पक्ष आणि मिलिंद खानोलकर यांचा याच्याने. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ही मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे. मी रिसिव्ह घेतली आणि 10 मिनिटात ही कॉपी लीक झाली बाहेर. मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे महापालिकेची. म्हणजे एवढं त्याचं वर्चस्व आहे की आपण रिसिव्ह घेतो आणि 2 मिनिटात महापालिका ते मिलिंद खानोलकर कॉपी फोटो काढून पाठवते की त्यांनी रिसिव्ह घेतली. आता तुम्ही बाईट घेऊ शकता. कालच एका चॅनलवर ही न्यूज चालू आहे, पण तिकडे आम्हाला काय म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला दिली नाही की आमचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घ्या. तर आता कसं झालं, भूमिपुत्राने काम करायचं की नाही करायचं, तर मराठी भूमिपुत्रा काम करतो. म्हणजे असं की मारवाडी गुजरातांनी काम करावं, मराठी माणसाने काम करायचं की नाही करायचं. आणि 100% लिगल आहे, मालक सोबत आहे, रिक्षा 7-12 विकत घेऊन काम करतो. 1 रुपयाचं इलिगल नाही. महापालिकेचे 100% चार्जेस भरलेले आहेत. सगळं करून बांधकाम करतो तरी एवढ्या अडचणी येतात आहे. बरं सीसी रद्द केली, त्याच्यानंतर आम्ही एवढीशी ऑर्डर आणल्यानंतर पण ते सांगतात की आम्ही आमच्या महापालिकेच्या पॅनलच्या ऍडव्होकेटचा आम्ही हे घेऊ, सल्ला घेऊ आणि मग आम्ही तुम्हाला सीसी देऊ. याच्यामध्ये असं झालेलं आहे की मी तर काय चरस गांजा तर विकत नाही. 100% लिगल काम करून लिगल काम करणाऱ्याला एवढा त्रास होतो, इलिगल काम करणाऱ्याला त्रास होत नाही. आता मिलिंद खानोलकर यांचा रिसॉर्ट आहे इथे तेजुनिधी मधून आहे, भास्करवाडीमधून. आज 5000 फूटचा रिसॉर्ट आहे. मी तर परवानगी घेतली होती आणि मग माझी परवानगी रद्द करण्यात आली. त्यांनी तर काही किती म्हणजे 30-40 वर्ष झालं त्यांचं रिसॉर्ट इलिगली चालू आहे. मोबाईल टावर 5000 फुटाचं बांधकाम आहे. त्यांना 15 दिवसाची तोडण्याची नोटीस दिलेली आहे महापालिकेने. इलिगल कन्स्ट्रक्शनला 15 दिवस देतात आणि मी कन्स्ट्रक्शन परमिशन घेऊन मला 7 दिवसाची मुदत दिली. आता मी काय फाशी घ्यायची का, काय करायचं. रितसर त्याच्यासाठी हायकोर्टात याचिका आता दाखल केलेली आहे आणि एका साईडला आयुक्त साहेब लिहून देतात की 15 दिवसात तुझी फाईल आम्ही विधी विभागाकडून मागून आम्ही रेग्युलराईज करून देतो. लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचेच काही ज्युनियर आहेत, त्यांचे खालचे अधिकारी ते पत्र देतात 3 दिवसात 5 दिवसात तुमची बांधकाम आम्ही तोडणार. म्हणजे भूमिपुत्राने काम करायचे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे भूमिपुत्रांवर काही सत्ताधारी पक्ष कसं आहे, हिंदू मराठी भूमिपुत्रांवर अन्याय करायला लावलाय. त्यांना ते म्हणजे एक असं बघायचं ना की दोरी बांध फाशी घे, नाहीतर तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन मनी दे तर आम्ही तुम्हाला काम करायला देऊ. जे पहिले चालू होतं ते आताच्या सत्ताधाऱ्यांनी तेच चालू केलेलं आहे. तुम्हाला जर बांधकाम परवानगी पाहिजे आम्हाला येऊन भेटा, आम्ही तुम्हाला करून देऊ. पण तुम्ही परस्पर करणार असेल तर आम्ही तुम्हाला बांधकाम परवानगी करून देणार नाही. आता तुम्हाला काही सत्ताधाऱ्यांची तुम्हाला मी फोटो दाखवतो. त्याच्यामध्ये डायरेक्ट जे मिलिंद खानोलकर आहेत ते स्थानिक आमदारांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये बसून माझ्यासाठी वैयक्तिक मिटिंग घेतात की याला सीसी भेटली नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही सत्ताधारी फोन करून आयुक्तांना सांगतात काही झालं तरी याला बांधकाम परवानगी द्यायची नाही, काही झालं तरी द्यायची नाही. विधी विभागाकडे गेलो तर त्यांनी सांगतात आमदारांचा प्रेशर आहे की तुझं काम नाही करायचं. तुम्हाला जेव्हा सीसी दिली होती तेव्हा कोणत्या कंडिशनवर तुम्हाला सीसी दिली? माझ्या सीसी मध्ये कंडिशन एकही नाहीये. जे आता ते सांगतात आहे 7-12 नाव वगैरे ते कंडिशन नाहीये, कारण रिक्सर माझं खरेदी होत होतं. ते मालकाच्या रजिस्टर्ड पावर आहेत. ऑफिशियल कोर्टाची डिग्री माझ्या नावाने आहे 2024ची. सगळे कागदपत्र लावून आपण बांधकाम परवानगी घेतलेली. हे मिलिंद खानोलकरांच्या ज्या रिसॉर्ट संदर्भात तुम्ही बोलताय त्या रिसॉर्टला किती वर्ष झाली? रिसॉर्ट कमीत कमी नाही म्हणलं तर 30-40 वर्ष अनऑफिशियली चालतोय. मोबाईल टॉवर आहेत, लग्नाचे हॉल आहेत, काही रूम आहेत आणि तिकडे काही सत्ताधाऱ्यांना घेऊन पार्टी वगैरे करायला देतो. त्यामुळे तिथे कारवाई आजपर्यंत झाली नाही. काय नाव रिसॉर्ट? तेजुनिधी म्हणून चालवतो, भास्करवाडी इथे तेजुनिधी मधून आहे. आणि कंटिन्युअस महापालिकेचा पत्रव्यवहार केल्यानंतर महापालिकेने पहिले त्याला नोटीस दिली की तुम्ही 7 दिवसात कागदपत्र सादर करा एमआयटीपीची. त्याच्यानंतर आमची सुनावणी ठेवण्यात आली. ही सुनावणीची नोटीस आहे, सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीमध्ये त्यांनी काही कागदपत्र सादर केले नाही. त्यानंतर काही सत्ताधाऱ्यांचा एवढा दबाव होता की भूमिपुत्रांचा रिसॉर्ट तुम्ही तोडायला लावला, तोपर्यंत माझ्या हातात आदेश दिले नव्हते. तेव्हा मी तिथे आंदोलन करण्यासाठी साहेबांना बोललो की मी आंदोलन करेन आपण जर मला देणार नसतील तर. पण त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर मला दिलं की रिसॉर्ट इलिगल 15 दिवसात तोडणार म्हणून, आणि 15 दिवसात नाही तोडलं तर आम्ही महापालिका तोडू. आता बघूया किती खरं किती खोटं आहे. रिसॉर्ट त्यांनी दिलेलं तर आहे. रिसॉर्ट का नाम क्या है? तेजुनिधी.